काय सांगाल, नव्या दिवशी हे उपोषण स्थगित केलं झालं आहे, पहिली प्रतिक्रिया काय राहील? आम्ही महाराष्ट्र शासनाला रोखलंय आणि जिथून ज्या आंदोलनाला सुरुवात झाली, ज्या बेकायदा मागण्यांना सुरुवात झाली, त्याच वेशीमध्ये येऊन जरांगे पाटलाचं नावाचं लूत भरलेलं घोडं आम्ही वेशीत अडवलं आहे. आणि वेशीत असं तसं अडवलं नाही, जाग्यावर थांबवलं आहे. ते उलटं करायचं का पालटं करायचं का माघारी घालवायचं का अरबी समुद्रात धाडून द्यायचं, यामध्ये आम्ही सक्सेस झालेलो आहोत, विजयी झालेलो आहोत. मला जातीवादी म्हणतात, मात्र तुमचं माधव पॅटर्न नेमकं काय असं ते असं? माधव पॅटर्न 1980च्या दशकातला होता. जरांगे 1947 नंतर मराठेतर कोणी चळवळ उभी केली आणि ब्राह्मणांची भीती घालून आमच्या बहुजनांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा कुणी प्रयत्न केला हे सांगायला लावू नका. त्यात मेलेली मडी उकरून काढावी लागतील. जुन्या नेत्यांचे सगळे धोरणं नीती सगळी बाहेर काढावी लागल आणि त्यांचेच चेले वारस म्हणून घेणारे, यशवंतरावांचे मानसपुत्र म्हणून घेणारी माणसं ती कशी वागली आमच्या बहुजनांबरोबर ते सांगायची वेळ आमच्यावर आणू नका. खरं पाहिलं तर आतापर्यंत मंत्री असतील, अनेक नेते असतील, ते त्यांच्याकडे आले होते. मात्र आज जे उपोषण त्यांनी स्थगित केलेलं आहे, 4 वाजता सोडणार आहे, ते महाराज येणार, शिवाजी महाराज. काय वाटतंय सरकारनं? शिवाजी महाराज आम्हाला वाटलं रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज माघारी येणार की काय. ते कोण नारायणगडांचे महाराज ये ठीक आहे ना, सदिच्छा आहेत, शुभेच्छा आहेत, तब्येतीची काळजी घ्यावी. सलाईन घेऊन उपोषण केल्याबद्दल त्यांना एखादा पुरस्कार भेटावा, भारतरत्न वगैरे मिळतो का बघा. महान व्यक्ती ना, 7-8 सरपंच झाले यांच्या मागणीमुळं. सरपंच यांच्या जातीत कधी झाले होते का या महाराष्ट्रात? त्यामुळं जरांगेंना एखादा पुरस्काराची आम्ही शिफारस करू आणि त्याच्यावरती बसवून त्यांची मिरवणूक काढावी. त्यांचं उपोषण स्थगित झालं आहे, आपलं उपोषण सुरू राहणार आहे काय? आमची संयोजन समिती निर्णय घेईल. पण आम्हाला एका गोष्टीचा आनंद आहे की आम्ही ज्या वेशीमधून, ज्या गावपांढरीमधून जरांगेचा उधळलेला वारू बेकायदा मागण्या करणं, ओबीसीच्या आरक्षणामधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे असा हट्ट करणं, ओबीसींना टार्गेट करणं, ओबीसींची घरं जाळणं, हे सगळे मनसुबे या जरांगे नावाच्या माणसाचे आम्ही उधळून लावलेले आहेत. यात आम्हाला एका मर्यादित अर्थानं आमच्या या आंदोलनाला यश आहे असं आम्ही समजतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.